पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत अकोला विभागातील 1121 लाभार्थ्यांना लाभांचं वितरण करण्यात आलं। कर्मचारी भविष्य निधी संघटना विभागीय कार्यालयाच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात प्रतिनिधित्व स्वरूपात 22 लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभ वितरण करण्यात आलं। अकोला येथील नियोजन भवनात कर्मचारी भविष्य निधी संघटना विभागीय कार्यालयाच्या वतीनं पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेचा जिल्हास्तरीय लाभ वितरण कार्यक्रम पार पडला। या योजनेअंतर्गत अकोला विभागातील एकूण 1121 लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आला असून त्यापैकी 21 लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभ वितरण करण्यात आलं। यावेळी क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त सुदर्शन कुमार, विभागीय भविष्य निधी आयुक्त अजय कुमार यादव, केंद्रीय श्रम निरीक्षक प्रशांत तिरपुडे, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल तसंच सहाय्यक संचालक ए.पी. बोगी उपस्थित होते। यावेळी बोलताना सुदर्शन कुमार यांनी या योजनेमुळे विशिष्ट उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मितीला चालना मिळेल, तरुणांना औपचारिक रोजगार क्षेत्रातील सहभाग वाढेल आणि सामाजिक सुरक्षा कवच अधिक व्यापक होईल असा विश्वास व्यक्त केला। तर विभागीय भविष्य निधी आयुक्त अजय कुमार यादव यांनी रोजगार विरुद्धी आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश असल्याचं सांगितलं।